आपल्या स्वप्नातल्या घराला सुंदरपणे सजवण्यासाठी गरज असते ती कलात्मक दृष्टीची आणि उत्कृष्ट इंटिरियरची। यात लक्ष वेधून घेतात ती घराची दारे, खिडक्या आणि रेलिंग। नाशिकच्या शिवाय एंटरप्राइजेस इथे हा शोध संपतो। वास्तूला आपला परिस्पर्श देणारे एकमेव नाव नाशिकचे शिवाय एंटरप्राइजेस। नाशिक लोकसभेबाबत महायुतीच्या जागेचा हा तिढा अद्यापही सुटत नाहीये। नाशिक लोकसभेच्या उमेदवारी रिंगणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी त्यांची बहीण प्रीतम मुंडे करिता देखील उमेदवारीची चर्चा घडवली। तर दुसरीकडे खासदार हेमंत गोडसे यांनी देखील ही जागा शिंदे गटाच्या हक्काची असल्याचं सांगितलंय। भाजपकडून देखील या जागेचा आग्रह धरला जातोय, कारण भाजपचे या ठिकाणी 3 आमदार यासह सर्वाधिक नगरसेवक आहेत। मात्र पंकजा मुंडे यांनी बीडच्या सभेत प्रीतम मुंडे यांचा उच्चार केल्यानंतर नाशिकमध्ये काय प्रतिसाद उमटले पाहूया। हात जोडून विनंती, थोडा दाग पडला असेल काही घटनांचा, थोडासा रंग बदलावा लागेल काही कारणांमुळे, पण तो सोशल फॅब्रिक जीर्ण होऊ देऊ नका। या निवडणुकीत असा मेसेज द्या की हा बीड जिल्हा हा विकासाच्या बाजूने ठामपणे उभा आहे। मी याच्यानंतर लोकसभेला माझ्या किंवा माझ्या परिवारासाठी तुम्हाला मत मागणार नाही। पंकजा मुंडेचा हा जाहीर शब्द आहे। प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही, मी शब्द दिला होता। मी नाही मला नका देऊ म्हणूनच सगळीकडे गेले, पण आता लक्षात आलं की ही निवडणूक कशाची। ताईचं काही आणलं नाही, ताईला मी नाशिक वरून उभं करीन, तुम्ही काळजी करू नका। ताईचं राजकारण हे मुंडे साहेबांच्या पश्चात होतं। मी मुंडे साहेब जीवित असताना त्यांचा हात बनले होते, जसा हात ती मूठ ती हातोडा झाली होती तुमच्या आशीर्वादाने। एक संधी 5 वर्ष, कारण पुन्हा मोदीजी प्रधानमंत्री होणं। आता काय सांगू, त्यांना माझं सांगणं आहे की बीडची जी निवडणूक आहे काहीतरी 13 तारखेला, कृपया त्याने त्यांच्यावर पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं। काय निवडून येणं महत्त्वाचं आहे, तिकडे तुम्ही प्रयत्न पूर्ण करा। नाशिकमध्ये उमेदवार नाहीत म्हणून काही अडचण अशाला भाग नाही, नाशिकमध्ये खूप उमेदवार आहे हीच अडचण आहे। नाशिकच्या दौऱ्यामध्ये पंकजाताईंना प्रीतमताई मुंडे नाशिकच्या खासदार होतील का असा प्रश्न विचारण्यात आला। निश्चित आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची ही गोष्ट आहे। आमच्या नाशिकच्या त्या सुनबाई आहेत, आमच्यासाठी आदरणीय नेते गोपीनाथराव मुंडेंच्या कन्या आहेत। परंतु भारतीय जनता पक्षामध्ये लोकसभेच्या उमेदवारीचा निर्णय हा पार्लमेंटरी बोर्ड घेत असल्यामुळे निश्चित हा निर्णय आमचं केंद्रीय नेतृत्व घेईल। परंतु कार्यकर्त्यांच्या या भावना ज्या आहेत त्या भावना निश्चितपणे काल चर्चेला आल्या आणि कार्यकर्त्यांच्या या भावना आहेत पंकजा मुंडे, गोपीनाथराव मुंडे यांच्याबद्दलच्या अतिशय जाज्वल्य अशा भावना भाजपच्या कार्यकर्त्यांच्या असतात। त्यामुळं निश्चितपणे या विचाराचं स्वागत आहे, परंतु भारतीय जनता पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या अखत्यारीतला हा विषय आहे। पंकजाताईंचं स्वागत आहे, परंतु नाशिक लोकसभेची जागा ही परंपरागत गेल्या अनेक पंचवार्षिकपासून शिवसेनेची जागा आहे। या ठिकाणी गेल्या 2 पंचवार्षिकपासून खासदार हेमंत गोडसे हे शिवसेनेचे खासदार आहेत। नाशिकच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं एकमत आहे की ही जागा लोकसभेचं तिकीट हे खासदार हेमंत गोडसेंनाच मिळालं पाहिजे आणि नक्की ही शिवसेनेच्या हक्काची जागा आहे आणि ही शिवसेनेलाच राहणार। तेव्हा हा तिढा नेमका कधी सुटणार आहे याकडे सर्वच नाशिककरांचं लक्ष लागलं। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।